जय श्री कृष्ण. आज आपण अधिक मासाची 31वी गोष्ट बघणार आहोत. आपल्या गोष्टीचं नाव आहे द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा. अधिक मास हा 3 वर्षांनी एकदा येतो. त्या वर्षात हा 13वा महिना धोंडा म्हणून मानला जातो. या मलमासात मंगलकार्य वर्ज्य असून पुण्यकृत्ये करावी. या महिन्यात स्नान, दान, उपवास वगैरे सर्व केल्याने मोक्ष मिळतो असे सांगितले आहे. या अधिक मासाला तुच्छ मानले आणि पुरुषोत्तम भगवान यांचा अवमान केला तर त्या माणसाला कसे दुःख प्राप्त होते या संबंधी द्रौपदीच्या त्या पूर्वजन्मातील अपराधाची कथा स्वतः भगवान श्रीकृष्णाने पांडवांना सांगितली. ती कथा या अध्यायात दिली आहे. श्रोत्यांनी सावधान होऊन ती ऐकावी. काम्यक नावाच्या वनात पांडव राहत होते. एके दिवशी द्वारकाधीश श्रीकृष्ण त्यांच्या भेटीला आले. पांडवांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले. राजपद सोडून पांडवांना वनवास भोगावा लागला. त्यांची ती दशा पाहून श्रीकृष्ण उदास झाले. धर्मराज म्हणाले, कृष्णा, आज तू आमच्या भेटीला इथं आलास. आम्हा सर्वांना आनंद झाला. पण काय रे कृष्णा, आमची ही वनवासातील दुःख तुला पाहवतात का? अर्जुनाने असा प्रश्न केला. त्यावर श्रीकृष्ण थोडे हसले आणि म्हणाले, अरे, तुमचं कर्म तुम्हाला भोवलं. मी काय करणार? धर्मराजाचा तो दूध खेळण्याचा छंद आणि काय? कृष्णा, स्पष्ट आणि खरं सांग, आमचं आणखी कोणतं कर्म आम्हाला भोवलं? धर्मराजाने असे विचारल्यावर श्रीकृष्ण गंभीर होऊन म्हणाले, या द्रौपदीचा, तुमच्या पत्नीचा तो पूर्वजन्मीचा अपराध तुम्हाला भोवला. बरं, द्रौपदीचा पूर्वजन्मीचा अपराध कोणता? ती कहाणी आम्हाला कळलीच पाहिजे. सांगा बरं. अर्जुन उतावळेपणाने म्हणाला. मग कृष्ण म्हणाला, सांगतो. शांतपणे बसून ऐका ती तिची कर्मकथा. पूर्वी मेधावी नावाचा एक ऋषी होता. नदी तीरावरील आश्रमात त्याने आपला संसार थाटला होता. त्याच्या घरी एक कन्या जन्मली. तिचं नाव मेधावती. मेधावतीच्या बाळपणातच तिची आई वारली. मग पित्यानं त्या मुलीचं लालन पालन केलं. तिला वाढविली. विद्या शास्त्रे शिकवली. मोठी गोड मुलगी होती ती मेधावती मोठी झाली. लग्नाला योग्य झाली. मेधावी ऋषींनी तिच्यासाठी खूप स्थळं शोधली पाहिली, पण तिला योग्य असा वर मिळेना. पित्याला काळजी वाटू लागली. तो खूप फिरला, पण फिरता फिरता एके दिवशी मेधावी ऋषीला सपाटून ताप आला भरला. तो घरी आला. दारातच मूर्छित होऊन पडला. मेधावी घाबरून गेली. लोकांनी त्याला मग शुद्धीवर आणले. तोंडावर पाणी शिंपडून. मेधावीचा ताप उतरेना. तो आजारी पडला. मेधावीने त्याची खूप सेवा केली, पण नंतर एके दिवशी मेधावी ऋषी मरण पावला. मेधावतीने खूप शोक केला. लोकांनी तिचे सांत्वन केले. तिला धीर दिला. आई गेली, वडील गेले. मेधावती अनाथ झाली. उदास होऊन ती सारखा विचार करी, आता पुढे आपलं कसं होणार? मेधावती अरण्यात गेली. तपाचरण करू लागली. शंकराची आराधना करू लागली. ती अन्न घेईना. तिचे शरीर सुकून गेले. ती कृश झाली. देवा, महादेवा, आता मला तुमचा आधार आहे. माझं लग्न व्हावं. मी सुखाने संसार करावा. हीच माझी इच्छा आहे. ती तू पूर्ण कर, अशी तिने प्रार्थना केली. मेधावती तपाचरण करत असताना एके दिवशी चमत्कार झाला. मुली, डोळे उघड. मी दुर्वास मुनी, तुझ्या पित्याचा मित्र. मला ती वार्ता कळाली. मेधावी इहलोकी सोडून गेला. मला खूप दुःख झालं. आमची संगत सुटली. व्हायचं ते झालं.
पण तू धीर धर, तू अनाथ नाहीस. मी तुझ्या पित्यासमान आहे. उठ बाळे, हे तपाचरणाचे कष्ट पुरे झाले. आता विवाह करून सुखाने संसार कर, जन्माचे सार्थक कर. मेधावती म्हणाली, ठीक आहे तात, मी त्यासाठीच हे तपाचरण करत आहे. आता भगवान शंकर प्रसन्न होतील, मला ते इच्छा पूर्ण होण्याचं वर देतील, त्यांची आराधना. पण मुली, मी सांगतो तसे कर. हे बघ, आता अधिक मास येईल, त्यातील स्नान, दान, व्रताचे आचरण कर. त्या योगे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होईल, तुझी इच्छा ते पूर्ण करतील. दुर्वास ऋषी सांगत होते. पण मध्येच मेधावती म्हणाली, तात, मी जे शंकराचे तप करीत आहे ते असे मध्येच सोडून अधिक मास व्रत, त्या पुरुषोत्तमाची आराधना कशी करू? शिवाय भगवान शंकर हे महादेव आहेत, ते शिव म्हणजे कल्याण करणारे. मी त्यांची आराधना करते. ही निष्ठा सोडून मी त्या पुरुषोत्तमाचे व्रत करणार नाही. मेधावतीचे त्या बोलण्याचा दुर्वासांना राग आला. ते संतापी होते. तरीही राग आवरून ते समजुतीच्या स्वरात तिला म्हणाले, बाळे, मी जे सांगतो ते तुझ्या हिताचेच आहे. माझा शब्द मोडू नकोस. शिवशंकर हे कल्याण करणारे असले तरी तो भगवान पुरुषोत्तम आणि त्याचे ते अधिक मास व्रत पुण्यप्रद मोक्ष देणारे आहे. तू ते व्रत कर. पण तात, महादेव हे महान देवच आहेत ना, त्या पुरुषोत्तमापेक्षा. मेधावतीचे ते बोलणे मध्येच तोडून दुर्वास मुनी पुन्हा रागाने म्हणाले, हे बघ, पुरुषोत्तमाला आणि अधिक मासा व्रताला तू तुच्छ लेखू नकोस, माझाही अपमान करू नकोस. तुझा हट्टच तसा आहे तर या अपराधाचा परिणाम तुला पुढील जन्मी भोगावा लागेल. पुढे जन्मी तू राजाची राणी झालीस तरी तुला आणि तुझ्या पतीलाही मग वनवासाचे दुःख भोगावे लागेल. नंतर पुन्हा अधिक मास व्रताच्या पुण्याईने आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हाला तुमचे पूर्ववैभव प्राप्त होईल. हे माझे शब्द खोटे ठरणार नाही. इतके बोलून ते कोपिष्ट दुर्वास ऋषी तेथून तनतनतच निघून गेले. मेधावतीला खूप वाईट वाटले, पण काय करणार. तिने मग अत्यंत कडक उपवास करून अग्निकाष्ट भक्षून महादेवाची आराधना चालू केली. त्या खडतर तपश्चर्येचे फळ तिला लवकर मिळाले. एके दिवशी अकस्मात भोलेनाथ शंकर प्रगट झाले. घन गंभीर आवाजात ते म्हणाले, बाळे, मी प्रसन्न झालो आहे, मागशील तो वर देतो. भगवान शंकराची ती भव्य दिव्य मूर्ती पाहून मेधावती भांबावून गेली. घाईघाईने पुन्हा पुन्हा म्हणाली, पती दे, पती दे, पती दे, पती दे. देवा, ही माझी इच्छा पूर्ण कर, मला पती दे, हाच मला वर दे. मेधावतीची ती मागणी ऐकून भोलेनाथ हसून म्हणाले, मुली, मी तुला तसाच वर देतो. तू 5 वेळा पती मागितलास म्हणून पुढील जन्मी तू 5 पतींची पत्नी होशील. तुझ्या दैवी जे आहे तेच घडून येईल. आणि हो, आणखी ऐकून घे, तू अधिक मास व्रताला आणि पुरुषोत्तमाला तुच्छ मानलेस, दुर्वास ऋषींचा अवमान केलास, त्या अपराधाचेही फळ तुला भोगावेच लागेलच. तू पुढील जन्मी 5 पतींची राणी होशील आणि राणीपद मिळून सुद्धा त्या पतीसह तुला वनवासाचे दुःख भोगावे लागेल. इतके सांगून तो पंचानन श्री शंकर गुप्त झाला. मेधावती तर सुन्नत झाली. हाय रे दैवा, काय झालं हे? मी सहजच बोलून गेले, त्याचा परिणाम हा असा विपरीत झाला. पुढील जन्मी 5 पतीची मी राणी होणार आणि मला त्या पतीसह वनवासाचे दुःख भोगावे लागणार. हाय, या विचारांनी ती गुंग झाली. तिला रात्रंदिवस चैन पडेना. ती चिंतेने जळत राहिली. 5 पती आणि वनवास, काय ती विचित्र दैवगती. सततच्या त्या धसक्याने ती हळूहळू क्षीण झाली आणि शेवटी तिचा आत्मा पुढीतून निघून गेला. ती मरण पावली आणि मग पुढील जन्मी तिचा तो आत्मा ध्रुपद राजाच्या यज्ञकुंडातून बालिका रूपाने प्रकट झाला. पांचाळ देशाचा ध्रुपद राजा
त्याने एकदा महायज्ञ केले. त्या यज्ञकुंडातून अचानक एक बालिका प्रगट झाली. तिचे नाव याज्ञसेनी असे ठेवले. द्रुपद राजाची ती कन्या द्रौपदी. द्रौपदीच्या स्वयंवरात अर्जुनाने पण जिंकला. द्रौपदीने त्याला वरमाला घातली. घरी आल्यावर कुंतीच्या आज्ञेने ती द्रौपदी 5 पांडवांची पत्नी बनली. तिची अशी वाटणी झाली. श्री शंकराचे वरदान सत्य झाले. पुढे पांडवांना राज्य सोडून वनवासात जावे लागले. पतीबरोबर द्रौपदीलाही तो वनवास भोगणे प्राप्त झाले. दुर्वास ऋषींचा शाप खरा ठरला. अधिक मास व्रताची आणि पुरुषोत्तमाची पूर्वजन्मी अवहेलना केली त्या मेधावतीला म्हणजेच ह्या जन्मीच्या द्रौपदीला त्या घोर अपराधाचे फळ असे भोगावे लागत आहे. श्रीकृष्णाने द्रौपदीच्या पूर्वजन्मीच्या अपराधाची अशी कहाणी सांगितल्यानंतर द्रौपदीसह 5ही पांडव थक्कच झाले. मग त्या योगेश्वराला वंदन करून धर्मराज म्हणाले, कृष्णा, झाले ते गेले. आता तरी पुढे माझी काय करावे म्हणजे या दुःखातून आमची सुटका होईल, तो उपाय सांग. श्रीकृष्ण म्हणाले, आता उपाय हाच. तुम्ही सर्वांनी येत्या अधिक मासात पूर्णपणे स्नान, दान, उपवासादी व्रते निष्ठापूर्वक करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतील. त्यांच्या कृपेने तुमची वनवासातील दुःखे दूर होतील आणि तुमचे पूर्ववैभव तुम्हाला प्राप्त होईल. पुढे लवकरच अधिक महिना आला. द्रौपदीसह पांडवांनी त्या महिनाभर योग्य ती सारी व्रते निष्ठापूर्वक केली. यथाशक्ती दानही दिली. शेवटी उद्यापनाचा तर खूपच थाट केला. तर पुण्यकर्माच्या प्रभावाने त्या सर्वांवर भगवान पुरुषोत्तम प्रसन्न झाले. त्यांच्या कृपेने भारतीय युद्धात पांडवांना विजय मिळाला आणि त्यांना पुन्हा राज्यपद प्राप्त झाले. तर अशी ही अधिक मासाची आणि द्रौपदीची पूर्वजन्माची कर्मकहाणी म्हणजे आपण या जन्मात करतो ते पुढच्या जन्मात भोगावं लागतं, पुढच्या जन्मात करतो ते त्याच्या पुढच्या जन्मात, असं आपलं हे एक 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 चालू होतं. म्हणून आपण चांगली कामं करावी आणि चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं. हेच या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळतं. अशी ही गोष्ट मग तुम्हाला आवडली का बालमित्रांनो?